तर बालपणी प्रत्येक जण कुठला ना कुठला खेळ खेळत असतो किंवा आपला एखादा आवडतीचा खेळ असतो. असा कुठला खेळ होता का जो तुम्ही लहानपणी खेळायचे त्याची तुम्हाला प्रचंड आवड होती? होय. कुठला कारण खेळ? मला कुस्तीचा छंद होता. कुस्ती त्याच्यात तुम्ही पैलवान होते, हो आखाड्यात वगैरे कुस्त्या करायला जायचे. हो. त्या कुस्ती खेळाबद्दल तुमची एखादी आठवण? असं आहे 1982 साली माझं 8वीतून शाळा सोडल्यानंतर हा. 14-14.5 वर्षीच लगीन झालं. लग्न झालं 14 वर्षीच लग्न झालं हो. तुमचं? बापरे. 1982 साली माझं लगीन झालं. लग्न माझं लगीन झाल्यावर बी 82 मला म्हणजे आज किती वर्ष झाले? हे 26 आणि ते 18 बरेच वर्ष झाले. आणि मग मला शाळा सोडल्यानंतर बी शिक्षक लोक मला म्हणजे ते सामन्याला वगैरे घेऊन जायचे. कुस्ती खेळायला घेऊन जायचे लग्न झाल्यानंतर? लग्न झाल्यानंतर असं किती वर्ष तुम्ही जायचे? एक 2-3 वर्ष गेलो. हा, हा. 2-3 घरचे काय वर्ष. म्हणत नव्हते? नाही काय माझा नाद होता ना तो. हा, हा, हा. आणि मी एकटाच. हा. विशेष म्हणजे मी आई वडिलाला एकटाच. एक अच्छा, बहीण भाऊ नाही? एक बहीण आहे. बर तिचं चांगलं आहे. बर बर. त्यामुळे तुम्ही एकुलते एकच. एकुलते. तर आपण बघतो की या रोडला बऱ्यापैकी हॉटेल व्हेज नॉन व्हेज आहेत. हम्म. व्हेजही भेटतं नॉन व्हेजही भेटतं, पण तुमचं एक खासियत अशी आहे की इतकं सगळं व्यवस्थित चालतं नाही, तुम्ही नॉन व्हेज चालू केलं नाही, शुद्ध शाकाहारीचा आहार लोकांसाठी ठेवलात. याच्या मागचं तुमचं काय म्हणजे संकल्पना काय किंवा काय विचार आहेत? आता असं आहे मी स्वतः माळकरी. अच्छा. 30 वर्षापूर्वी मी माळ घातलेली. 30 वर्षापूर्वी वारी वगैरे काय करता? करतो. अच्छा. त्याच्यामुळं मला आणि विशेष म्हणजे मी इकडं पिणाऱ्या लोकांना आपल्या तिथं एंट्री नाही. एंट्री नाही? नाही. बघा, म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाला आपल्या या हॉटेलमध्ये एंट्री Entry- सुद्धा नाहीये. बसून पिऊन म्हणजे बसून प्यायचे तर विषय सोडा, पण झुलणारा माणूस येऊन देत नाही. त्याच्यामुळं मग आपलं आणि मला स्वतःला सात्विक आवडत. बरोबर. चांगलं द्यायचं. हा, हा. वारी वगैरे करता म्हटलं तुम्हाला एखादा अभंग वगैरे काय येतो का? अभंग येतो पण लय मोडका तोडका. म्हणा ना एखादा आमच्या प्रेक्षकांसाठी एखादा मोडका तोकडा जसा येईल तसा. सांगू का? नाही एक सांगतो. नाही, जसा येईल तसा. अभंग नाही, जो- फक्त पांडू मी एकच भगवंताला मानितो हा, की पंढरीचा पांडुरंग आणि आळंदीची माऊ. माऊली. बरोबर. हे 2 वाऱ्या करायच्या मस्त पैकी. खरं तर हे जशा दोन्ही जमन पण तशा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आहे आपली. जशा जमतेन तशा. दोन्ही वाऱ्या प्रत्येक वर्षी करता का? हो हो हो. आषाढीला आषाढी आणि इकडं बिजेल. बीचला. बरोबर. बाबांकडनं आपण फलके फार्मची गोष्ट ऐकतच आहोत, पण या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नीची भूमिका काय होती हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर आता बाबांसोबत बाबांच्या सौभाग्यवती नर्मदाताई फालके देखील आहेत, तर आपण त्यांना काही प्रश्न करूयात. तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुमच्या पतींनी हा व्यवसाय चालू केला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं की हा व्यवसाय खरंच इतका मोठा होईल का? नव्हतं वाटलं. नव्हतं वाटलं. त्यांना देखील वाटलं नव्हतं हा व्यवसाय इतका मोठा होईल, पण आज हा व्यवसाय खूप मोठा झालाय. आज तुमचं नाव आमच्यासारखी लोक येऊन तुमच्या मुलाखती घेत आहेत. आज तुम्हाला काय वाटतं? आज आनंद वाटतो. आनंद वाटतो. तुमची पुढची पिढी देखील तुम्हाला या व्यवसायात मदत करतीये. बाबांनी आम्हाला मागाशीच सांगितलं की तुमचे नातू मुलं हे सगळे तुम्हाला मदत करतात. हे सगळं तुमच्या घरचं वातावरण आणि हा व्यवसाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटतं, आनंद वाटतो. करणारच येतं. तर स्वयंपाकात काही तुम्ही मदत करता का? तुम्ही स्वतः काही बनवता का? बनवते ना काही असं मासवडी. मासवडी वगैरे काही असं म्हणजे दुसऱ्या भाज्या लागल्या तर भाज्या बनवते. तर आता खूप लोक येतात वगैरे, लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात? तुम्हाला काय विचारतात का तुम्ही आमटी कशी बनवता, पिठलं कसं बनवता? विचारतात ना. सांगता का मग तुम्ही? आता ते सांगतात ना. सांगतात. हा, बरोबर. तर तुम्ही काय म्हणजे इथं काय काय ठेवलंय जेवायला? स्पेसिफिक मेन्यू आहे का? सगळ्या भाज्या मिळतात की काही ठराविक भाज्या आहेत आपल्या? ठराविक आहेत. काय आणि काय जर भेटतं? आवडलीच तर देतात बदलून. काय काय सध्या आपल्याकडे? आमटी, पिठलं, वांग्याचं भरीत, हिरव्या मिरचीचा ठेसा, मासवडी. मासवडी आणि भात. आता तुमच्याकडे बऱ्यापैकी शहरी लोक जास्त येतात, हा. तर तुमचं हे सगळं अस्सल गावरान जेवण तरी पण शहरी लोक जास्त येतात, हे बघून सगळं काय तुम्हाला काय वाटतं? आणि आजकालची जी युवा पिढी आहे ही आमटी भाकरी वगैरे या सगळ्या भाज्यापाल्यापासून बाजूला पळत होती, आता परत ती सगळं तुमचं हे सगळं बाग वगैरे बघून शहरातली पोरं तुमच्याकडे आकर्षित होतात, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आम्हाला आनंद वाटतो, येतेत ना, आवडीने खातात सगळं. दुसरी एक गोष्ट, मी तुमच्या पतींनाही प्रश्न केला होता की तुम्ही इथं फक्त शुद्ध शाकाहारी जेवण ठेवलंय, याच्या मागचा काय विचार आहे नेमका तुमचा? नाही, आम्ही शुद्ध शाकाहारीच ठेवणार. आपल्याला असं समाधान भेटतं, काय याच्या आत काय घ्यायचं. बरोबर. आता तुमचं किती वय आहे? बाबांचं तर 61 आहे, तुमचं किती आहे?
आमचं असं 55. 55. या वयात पण तुम्ही दोघं इथं फार लगबग करत असता, आम्ही कायमच तुम्हाला बघतो. तर म्हातारपणाचा वेळ तुमचा खूप भारी चाललाय असं आम्हाला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि ज्या तुमच्या वयाच्या ज्या महिला भगिनी आहेत बाहेर, त्या कुठेतरी काठी घेऊन येत, कुठेतरी कोणाचे गुडघे दुखतेत, कोणतरी जागेवर बसलंय, अशा सगळ्यात ह्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? काय सांगा ना, आम्ही आनंदी येतो याच्यात सगळे. तुम्ही तुमचं आयुष्य कसं जागा? आता कसं त्यांना त्यांच्या मनाने जगायचं तसे जगणार ना ते. तुम्ही काय वारीला वगैरे काय जाता? वारीला जातात पण पायी नाही जात, पायी गाडी पायी. जातात. हा. खरंच बाबांप्रमाणे त्यांचा देखील स्वभाव हा अतिशय मनमिळावू आणि खुमसदार आहे. तर आपल्या हातची चव ते सगळ्या ग्राहकांना आपल्या थालीला देत असतात आणि त्यांना अक्षरशः खुश करून इथून सोडत असतात. त्यामुळेच ग्राहक या दोघांना बघून आणि यांची लगबग बघून पुन्हा पुन्हा या हॉटेलमध्ये येत असतं. त्याचं खरं कारण आणि खरे ऊर्जा स्रोत म्हणजे फलके बाबा आणि फलके आजी आहेत. इकडे बोलू का त्यांना? आजी आणि बाबांकडनं हा प्रवास आपण जाणून घेतलाच, परंतु इथे येणाऱ्या ग्राहकांना देखील हा अनुभव कसा असतो हे आपण ग्राहकांकडनं जाणून घेऊयात. तर आज या फलके फार्म मध्ये काही लोक जेवणासाठी आलेली आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. तुम्ही कुठून आलाय आणि तुमचं नाव काय? आम्ही पुण्यावरून आलोय. टिंगरे धानोरवरून आलोय. या पहिले कधी इथे आला होतात का तुम्ही? हो, खूप वेळा. खास जेवणासाठी आम्ही पुण्यावरून 80-90 किलोमीटर इकडे जेवण्यासाठी बघा, ते सांगतायत की मी पुण्यावरनं 80-90 किलोमीटर खास जेवणासाठी इथं आलोय आणि खूप वेळा आलोय. तर खरं कारण काय? म्हणजे तुम्ही बऱ्याचदा जाता येता इथं जेवायला थांबता, याच्या मागचं काय कारण आहे तुमचं? रस्सा इथला खूप छान असतो आणि खास मासवडी. म्हणजे मासवडी आणि रस्ता, पण इथं नैसर्गिक वातावरण खूप आहे. खूप याबद्दल तुम्ही काय सांगाल? थंड हवेशीर आहे आणि प्रसन्न वाटते ती. आता त्यांनी सांगितलंय की इथलचा रस्सा आणि मासवडी फार फेमस आहे. तर ही मासवडी आणि रस्सा बनवणारे आजी आणि आजोबा मगाशी आपल्या बरोबर होते, तुम्ही देखील त्यांना ओळखत असाल. हो, या दोघांबद्दल, या वयात ते दोघं खूप पळतायत, खूप कष्ट करतायत, लगबग करतात, याबद्दल तुम्हाला म्हणजे काय सांगता येईल? आजी आणि आजोबांच्या हातचं जेवण खाऊन जुन्या आठवणी ताज्या होतात ते. हो, आणि इथलं हे निसर्गरम्य वातावरण, त्यात आजी आजोबांच्या असं बालपणात गेल्यासारखं वाटतं. आणि जेवणाची चव एकदम अप्रतिम आहे. खूप उच्च प्रतीचं जेवण, म्हणजे खूप छान जेवण आहे. जसं आजीच्या हातचं पहिलं खाल्लं होतं ना तसं. हो, असं जेवण शक्यतो पुण्यात कुठं अशी टेस्ट भेटतच नाही. तुमच्यासोबत तुमची मुलंही असतात. हो, आपण बघतो की सध्या मुलं पिझ्झा, बर्गर वगैरे या पदार्थाकडे जास्त, म्हणजे जंक फूड आणि फास्ट फूडकडे जास्त वळतात. पण तुम्ही सांगितलं की इथं आल्यावर पुन्हा एकदा आपण आपल्या मागील आयुष्याकडे प्रकाश टाकतो. तर या सगळ्या मुलांना काय संदेश द्याल? जंक फूड खाऊन हेल्थ खराब करण्यापेक्षा हे जेवण खाऊन हेल्दी राहा. बरोबर. मला हेच सांगायचंय की खरंच खूप छान जेवण आहे आणि अवश्य सगळ्यांनी एकदा तरी इथं यावं. जो एकदा येईल ना तो वारंवार येईल. एवढं छान आणि खूप छान सेवा करतात हे लोक. म्हणजे कोणाला काही कमी पडून देत नाही. एकदम फास्ट सर्व्हिस आहे. थँक्यू. तर आपण बघितलं पुण्यावरून आलेले ग्राहक आपल्याशी बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं येऊन एकदा नक्की या जेवणाचा आस्वाद घेतला पाहिजे. तर आज बाबा, आजी आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपण हा भाग इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात आणि शेवटच्या भागात, फक्त आपल्या दिलखुलास टॉक्स या चॅनलवर.